आज आहे आमच्या नवरीबाईची येती जाते. आता काही ठिकाणी परत पाठवणी म्हणतात, पण आमच्याकडे येती जातेच म्हणतात. पहिल्या वेळेस ना असं काही 1 कॉर्न पुरणाच्या पोळ्या असं काही शिदुरी द्यावा लागते, म्हणून नवरीच्या मामीने एवढ्या साऱ्या पोळ्या बनवल्या होत्या. थोडीफार मी मदत करू लागली. त्यानंतर मी आता इकडे भजे बनवत होत्या आणि त्यांच्या वहिनी नुसतं स्माईल देत होत्या. माझं पिल्लू खाऊन सांगत होतं की कसा झाला स्वयंपाक आणि कसा नाही. त्यानंतर मला चला यांना थोड्याफार मस्त मदत करू लागू, पोळ्या करू लागू. मग खाली बसून ना एवढं काही मला जमाना झालं, म्हणून मी लगेच तिथून 2-3 पोळ्या झाले, उठले आणि घरी आले होते. आमचे सासरे भाऊ आले होते. म्हणलं चला यांना चहा वगैरे देऊ, यांचं काही काम होतं म्हणून हे आले होते. तेवढ्यात बाई आली आणि बाईनं मस्त जिलेबी वगैरे काय काय आणलं होतं बाजारातून, ते दिलं माझ्याकडे. ते खाल्ल्याच्या नंतर म्हटलं चला माझ्या बहिणीला भेटायला जायचंय. 2-3 दिवस झाले तिचा सारखा फोन येतोय, पण काही जाणंच होत नाही. ती एवढ्या लांब जाऊन बसली शेतामध्ये, मग तिकडे जायचं जरा कंटाळाच येतो संध्याकाळच्या टायमाला. पण म्हटलं चला आज थोडासा वेळ होता ना, म्हटलं पटकन आपण जाऊन येऊ. आणि तिथं जाऊन बघते एवढे सारे आंबे रस्त्याच्या कडेला. म्हणजे इथं कसं काय एवढे आंबे राहिले बघते, तर पुढे एक बाबा बसले होते राखण करायला. ही माझी बहीण, काकाची मुलगी. तर तिच्याकडेच यायचं होतं मला चहा पिण्यासाठी. चहा वगैरे झाला आणि पिल्लूपाशी थोडंसं बाहेर येऊन बसले होते. त्यानंतर ना इथलचं वातावरण एकदम भारी वाटत होतं. संध्याकाळच्या टायमालाच फक्त शेतामध्ये भारी वाटतं, नाही तर दिवसभर एवढं भयानक ऊन लागतं. त्यानंतर पुढं बी काहीतरी काम होतं, आम्ही जाऊन आलो आणि नवरीला जायचं होतं. परत आम्ही घरी आलो. तरी नवरीची वहिनी त्यांनी त्यांच्या नंदबाईचे पाय धुतले, वटी भरली. त्यानंतर हळदी कुंकू असं काय लावून जे असतं ते करून घेतलं. आणि त्यानंतर नवरीला जायचं होतं म्हणून सगळेजण वाटीला आले. आणि हा बाबा असा उभा राहिला आहे की जसं काय हा नवरीचा मुराळी नाही, हा नवरीच्या मामाचा मुलगा आहे. पण मस्त टोपी गिपी घालून मस्त उभा राहिला होता. त्यानंतर नवरीनं सर्वांचं दर्शन घेतलं होतं आणि आमच्या घरचे त्यांचं बी घेतलं होतं. आणि पहिल्या वेळेस दर्शन घेतलं की सगळेजण नवरीला पैसे देतातच. नवरीचं घर फक्त 5 मिनिटाच्या दुरीवर होतं, तरी बी नवरीबाईला जाण्यासाठी मस्त इथं गाडी आली होती आणि त्या गाडीत बसून नवरीबाई गेली. त्यानंतर बाकीचे जे माणसं राहिले होते ना, सर्वांना जेवण वगैरे करून घेतले. त्यानंतर बऱ्याच बायका होत्या, त्यांनी बी जेवण वगैरे करून घेतले. आणि त्यांचं झाल्याच्या नंतर ना थोड्याफार पोळ्या कमी पडल्या होत्या. मग आमच्या मीराताईनं बाकीच्या सगळ्या पोळ्या जेवढ्या होत्या तेवढ्या करून घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही 3 जणी जेवायचं बाकी होतं, मीराताई, मी आणि माझी बहीण सोनी. चला तर बाय. श्री स्वामी समर्थ.